करूया एका मोठ्या बातमीनं। लोणावळा आणि खोपोलीत पावसाचा आनंद घेऊन मुंबईला परतणाऱ्या मुंबईकरांच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा जुन्या मुंबई पुणे महामार्गावर लागलेल्या आहेत। पुण्याकडून मुंबईकडे तसंच मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी झालेली आहे। किमान 5 ते 6 किलोमीटरच्या रांगा दोन्ही बाजूने बघायला मिळतात। आपले प्रतिनिधी मेहबूब आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेले आहेत। मेहबूब, सध्या काय परिस्थिती आहे महामार्गावर? जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय मार्गावर पनवेल तालुक्यातील पळसपा फाटा जो पुण्याकडेही जिथून जुना राष्ट्रीय मार्ग जातो व गोव्याकडेही मुंबई गोवा हायवे जातो, त्या पळसपा फाटा ते पुण्याच्या दिशेला भिंगारवाडी जे गाव आहे शेडूंग टोल नाक्याच्या थोडंसं आणखीन पुढे 6 किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे। एकतर या ठिकाणाहून पनवेल बायपासचा एक्सप्रेस हायवे रोड जातो, जो एक्सप्रेस हायवेला जाणारा मार्ग आहे। आणखीन जुना मुंबई पुणे मार्ग आहे व आदली मधली जी गावं आहेत या ठिकाणी बरेचसे फार्म हाऊस आहेत। शेडूंग गाव आहे व भिंगारवाडी गाव आहे, असे बरेचसे गाव आहेत ते ज्यांच्याकडे भरपूर मोठ्या प्रमाणात फार्म हाऊस आहे व त्या फार्म हाऊसला जाणारे पर्यटक असो, प्रवासी असो, मुंबईकडे जाणारे येणारे प्रवासी, पुण्याकडे जाणारे प्रवासी, त्यात वीकेंड आहे, उद्या गटारी अमावस्या आहे व पावसाळी पर्यटक यांच्यामुळं अवजड वाहने व छोटी वाहने म्हणजे पर्यटकांची वाहने जी मोठ्या प्रमाणात आज बाहेर पडली आहे, दोन्हीकडे जाणारी मुंबईकडे व पुण्याकडे जाणाऱ्या प्रचंड मोठ्या प्रमाणात बाहेर पडलेली आहेत ही पर्यटक। आणि यामुळे ही वाहतूक कोंडी झालेली आहे। जवळजवळ 1 किलोमीटर सुरुवातीला लाईन होती 2 तास अगोदर, आताची परिस्थिती अशी आहे ट्रॅफिक पोलीस रस्त्यावर असून सुद्धा मागील 2 तासात ही 6 किलोमीटरची लाईन झाली आहे व आणखीन ही वाहनांच्या रांगा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली आहे। मेहबूब, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊच। तुर्तास धन्यवाद।